हॅलो एव्हरीवन, नमस्कार। तर मी आहे ऋतुजा। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती म्हणजेच ऋतुजाज रेसिपी चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे तिखट घारगे। त्यासाठी मी इथे लाल भोपळा घेतलेला आहे। मी इथे भोपळ्याच्या 2 बेसी घेतलेल्या आहेत। आपल्या भोपळ्याच्या बिया काढून भोपळा स्वच्छ करून घ्यायचा आहे। मी इथे बेसीचे 2 छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। आता आपण भोपळ्याचे पूर्ण साल काढून घेतलेले आहे। आता हा आपण भोपळा कुकरमध्ये घालून त्यामध्ये पाणी घालून आपण याची 1 शिटी काढून घेणार आहोत। इथे आपला भोपळा छान शिजलेला आहे, तो मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। भोपळा आपल्याला छान मॅश करून घ्यायचा आहे। मी इथे वाटीच्या सहाय्याने पूर्ण भोपळा छान असा मॅश करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 2 कप गव्हाचे पीठ, 2 चमचे बेसन पीठ, हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट 2 चमचे, आलं लसूण पेस्ट, पांढरे तीळ, ओवा घेतलेला आहे, कोथिंबीर घालून हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत। हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर मी याचा एक डो बनवून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये पाणी न घालता मी एक छान डो असा बनवून घेतलेला आहे। आता आपण घारगे थापून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे कोलपाट घेतलेला आहे, त्यावरती मी ओला रुमाल घेतलेला आहे आणि इथे एक मालं घेऊन हाताला पाणी लावून ह्याचे आपण घारगे छान थापून घेणार आहोत। अशा प्रकारे मी सर्व घारगे थापून घेत आहे। आता आपण घारगे तळून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण घारगे सोडून घेणार आहोत। घारगे आपल्याला मस्त दोन्ही सोडून छान फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे आपले घारगे मस्त फ्राय झालेले आहेत, ते आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। इथे आपले घारगे मस्त रेडी आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ब्रेकफास्ट किंवा टी स्नॅक्स म्हणून सुद्धा करू शकता। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।